घरगुती साहित्यात बनवूया बिना ओव्हनचा पिझ्झा। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी दही, 2 चमचे साखर, 1 चमचा बेकिंग सोडा, पाऊण चमचा बेकिंग पावडर, 4 चमचे तेल। एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेऊया। पीठ थोडा साईडला करून त्याच्यात 1 वाटी दही, थोडी साखर ऍड करूया, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, चवीपुरतं मीठ, 3 चमचे तेल, सगळं एकत्र मिक्स करून घेऊया। एकत्र मिक्स केल्याच्या नंतर त्याचा एक घट्ट गोळा करून घेऊया। वरून थोडंसं ग्रीस करायला तेल लावून घेऊया। हा सॉफ्ट गोळा आपल्याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचा आहे। हे 10 मिनिटं झाकून रेस्ट होईल तोपर्यंत आपण गार्लिक बटर तयार करून घेऊया। 4-5 लसण कळ्या आपण किसून घेऊया। त्यानंतर एका पॅन मध्ये 1 चमचा तेल आणि थोडंसं बटर घालून घेऊया। बटर मेल्ट होऊ द्यायचंय थोडं। बटर मेल्ट झालंय, आता त्यामध्ये आपण किसलेले लसूण घालून घेऊया। लसूण परतलाय हलका ब्राऊन। आता हे गार्लिक बटर तयार झालेलं आहे। पिझ्झासाठी टॉपिंग तयार करून घेणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 टोमॅटो, 1 शिमला मिर्च चिरून घेतलेली आहे आपण मोठी मोठी, आणि कांदा, चिली फ्लेक्स, शेजवान सॉस, पिझ्झा सॉस आणि ऑरेगनो। आता पिझ्झाचा बेस आपण लाटून घेऊयात। त्यासाठी पोळपाटावरती आपण थोडंसं पीठ भुरभरून घेतलेलं आहे। आता बेस आपण जाडसर लाटून घेणार आहोत। एवढ्या जाडीचा ठेवायचा आहे आपल्याला, फार बारीक करायचं नाहीये। हाताने थोडंसं स्प्रेड करून घेऊया। आता फोर्कनी याच्यावर छिद्र करून घेऊया, त्यामुळे बेस फुगणार नाही आपला आणि व्यवस्थित दोन्हीकडून भाजला जाईल। तावा तापत ठेवलाय आपण, त्यावरती पिझ्झाची एक साइड भाजून घेऊया। 2 मिनिटं मंद आचेवरती भाजून घेऊया। त्याला उलटवून घेऊन दुसरी बाजू पण भाजून घेऊया। 2 मिनिटं भाजत ठेवायचं आहे। दोन्ही साईडनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आता एक जाड बुडाची कढई घेऊया। त्याच्यामध्ये बुडाला मीठ टाकूया। एक स्टँड ठेवून 10 मिनिटं प्री हीट करायला सोडून देऊया। आता आपला पिझ्झा बेस रेडी आहे। त्याच्यावर तयार केलेलं गार्लिक बटर स्प्रेड करणार आहोत। नंतर शेजवान सॉस पसरून घेऊया। नंतर पिझ्झा सॉस टाकूया, सगळीकडे लावून घेऊया एकसारखा। थोडेसे ऑरेगनो आणि चिली फ्लेक्स पसरून घेऊया सगळीकडे। नंतर टॉपिंग म्हणून त्याच्यावरती कांदाचे तुकडे पसरून घेऊया, शिमला मिरची पसरून घेऊया, नंतर टोमॅटो टाकून घेऊया सगळीकडे। टॉपिंग मध्ये तुम्ही कॉर्न, मशरूम, ऑलिव्ह यासारखे तुमच्या आवडीचे वेजेस सुद्धा ऍड करू शकता। वरून थोडासा ऑरेगनो आणि चिली फ्लेक्स आणखीन पसरून घेऊया। त्यावरून चीज किसून घेऊया सगळीकडे। वरून थोडासा ऑरेगनो आणि चिली फ्लेक्स परत टाकूया। आता आपली कढई प्रीहीट झाली आहे। यामध्ये आपण पिझ्झा बेक करायला ठेवूया। 10 मिनिटं मंद आचेवर आपल्याला बेक करून घ्यायचं। आता 10 मिनिटांनंतर आपला हा घरगुती बिना ओव्हनचा पिझ्झा तयार झालेला आहे। या पद्धतीने तुम्ही सुद्धा बिना ओव्हन घरगुती पिझ्झा तयार करू शकता। आणखी कुठली रेसिपी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा।